नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. नमस्कार, एलव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये मी चॅनलचा संपादक विलास लोखंडे आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण कवटेमंकाळ तालुक्यातील घोरपडी गावामध्ये आलो, जे गाव शैक्षणिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मीडियम लेवलला आहे व राजकीयदृष्ट्या कवटेमंकाळ तालुक्यात ही केंद्राची भूमिका घेते. असा सांगली जिल्ह्यातील बाँड्रीवर असणारं गाव घोरपडी गाव. या घोरपडी गावामधील आज आपल्याला असं समजलं की रोडवेज म्हटलं की महाराष्ट्र राज्याच्या डोळ्यासमोर नंदकिशोर अग्रवाल यांचा चेहरा जो आपल्या समोर उभा राहतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे परमशिष्य असणारे घोरपडी गावचे सुजाण नागरिकत्व बाबासाहेब माने शेट्टी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅग व खाऊ वाटप केलं. त्या संदर्भात आज आपण ज्यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य बाबासाहेब माने यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर काय सांगाल, हा कार्यक्रम राबवण्या पाठीमागचा तुमचा मुख्य हेतू कोणता होता? हा कार्यक्रम राबवण्याच्या पाठीमाग माझा एकच उद्देश होता. सांगली जिल्ह्याच्या लास्ट टोकाला असणारं माझं या चारी डोंगराच्या मध्ये असणारे हे गाव आणि ह्या गावामध्ये माझा जन्म झाला. मी या शाळेमध्ये 1 ते 4थीपर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर नागज हायस्कूल या ठिकाणी माझं शिक्षण झालं. हे माझं गाव ड्राय एरियामध्ये गिनलं जातं आहे. इथली परिस्थिती खूप वाईट होती आणि त्या म्हणजे एक 10-20-25 वर्षापूर्वी ह्या गावचं काही नव्हतं. मग ह्या एवढ्या ग्रामीण भागामध्ये मी शिकून हे इथली परिस्थिती मी बघितली होती आणि ह्या परिस्थितीला कंटाळून मी गाव सोडून मुंबईला गेलो. आणि मुंबईला जात असताना माझ्या जीवनामध्ये एक नंदकिशोर अग्रवाल बाबूजी म्हणून आले आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या कंपनीचा चांगला प्रभाव झाला. कंपनी माझी खूप छान चालत होती. मग हे चालत असताना मला असं कुठंतरी वाटलं की ज्यावेळेला गरीब होतो अशी माझ्या गावात अजून काही मुलं आहेत का, अजून परिस्थिती कशी आहे, काय आहे, ही थोडं मला कायमचं खतखत होतं माझ्या मनामध्ये. आणि खतखत असताना असाच एक विचार आला. ज्या नंदकिशोर अग्रवाल बाबूजी साहेबांचा 19 फेब्रुवारीला वाढदिवस होतो. मी अनेक वाढदिवस त्यांचे करत असताना प्रत्येक वेळेला बाहेर कुठं तर करायचो, पण ह्यावेळेला मनाचा निश्चय केला की नाही, बाहेर कुठं न करता आपण आपल्या गावात करावा, आपल्या मातीत करावा. म्हणून हा कार्यक्रम मी आयोजित केला गेला आहे आणि तो आज तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं छानपैकी झाला आहे असं मला वाटतंय. बाबूजी व तुमचा पहिला संपर्क कसा झाला, कॉन्टॅक्ट? 1992ला ज्या वेळेला मी मोठे टेलर घेतले होते आणि टेलर घेत असताना निशा रोडेज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ऑल इंडिया लेवलला काम करत्या आणि माझ्या त्या असणाऱ्या 2 गाड्या 1991, 92, 93, 94च्या काळामध्ये मी त्या कंपनीमध्ये लावत होतो. आणि त्यांच्या संपर्कात येण्याचं कारण असं होतं की माझ्या गाड्या चालवत होत्या, पण एक माझा स्वभाव जसा होता त्यामुळं माझा स्वभाव त्यांच्या हृदयात बसला आणि त्यांनी मायेचा हात माझ्या कायम 94-92 पासून माझ्या डोक्यावरच ठेवलेला आहे. एकंदरीतरित्या आपण पाहतोय की साधं वाटेने जाताना हात जरी केला तर आता कोण गाडी उभा करत नाही आत्ताच्या युगामध्ये. तरी तुम्ही ह्या युगामध्ये तुमचे गुरुवर तुम्ही गुरुप्रमाण मानताय. तुम्ही आम्हाला मगाशी बोलताना सांगितलं या गुरुच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करताय. ह्यासाठी म्हणजे तुमचं मुख्य कारण काय आहे नेमकं? विषय असा आहे, ज्या वेळेला भारत देशावर कोविडसारख्या संकटानं मात घातली, पुरा देशच बंद पडला, पुरं जग बंद पडलं आणि नवीनच माझा मुलगा गणेश ह्यानं गणेश गौरी कन्स्ट्रक्शन म्हणून त्याला मी फॉर्म ओपन करून दिलता. पण लॉकडाऊन व्हायच्या अगोदर 2 वर्षाच आम्ही ही कंपनी नवीन ओपन केली. पण कालांतरानं त्या कंपनीवर लॉकडाऊनमध्ये घात पडला, पुरं देश बंद. मग आपला विषय खूप कमी होता आणि त्याच्यानंतर सगळं कंपनी मायनसमध्ये गेली. इन्स्टॉलमेंट वाढले, गाड्या थांबल्या, माणसं गेली आणि आपले ग्रामीण भागातनं एक साध्या छोट्याशा समाजामधनं छोट्याशा गावातनं मुंबईला जाणारी कोणाची ताकद नाही माझ्या पाठीशी. मग काय करायचं, त्यावेळेला मी टेन्शनमध्ये असायचो. खूप वाईट विचार यायचे मनात. पण मला असणारी 3 आपत्ती आहेत. एक माझ्या मुलाचं नाव आहे गणेश, एक दुसरीचं गौरी आहे, तिसरीचं गायत्री आहे आणि माझी मिसेस सौ संगीता. ह्या चौघांनी माझ्या पाठीशी अति खंबीरपणे उभा राहिली आणि त्यांनी सांगितलं, पप्पा तुम्ही अजिबात भिवू नका, दिवस येतील. आम्ही वाट बघत बसलो. पण मी माताजीचा भक्त आहे आणि माझ्या माता राणीनं बाबूजीसारख्या माणसाला माझ्या घरी पाठवलं आणि घरी पाठवून जे माताजीनं त्यांना काय बुद्ध्या दिली असेल, काय त्यांना बोलण्याची प्रेरणा दिली असेल, पण त्यांनी माझ्या डोक्यावर परत हात ठेवला आणि मला उचलण्याचा त्यांनी आतुनात प्रयत्न केला. मग ज्या माणसानं आपल्याला पाणी आणि भाकरी दिल्या आणि ती भाकरी जर आपण बरोबर कमवत असेल तर त्यातली सत्कूर
एक कोर भाकरी जर आपण त्यातली गोरगरिबांना वाटली तर मला वाटत नाही त्यात काय वावगाव असू शकते. आणि मी नक्कीच ते काम करत राहतोय. तुम्ही मग आपण आता नुकताच संपन्न झालेल्या कार्यक्रमाला तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुमनताई पाटील यांना बोलवलं होतं. यांची उपस्थिती अध्यक्षस्थानी होती. यांचीच उपस्थिती बोलवण्यापाठीमागचा मुख्य हेतू काय होता? कारण तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते होते, मतदारसंघाच्या बाहेर तुमच्या भरपूर ओळखी आहेत, तुम्हाला राज्य लेवलला भरपूर ओळखलं जाते. यावेळी तुम्ही सुमनताईलाच बोलवण्याचं मुख्य कारण काय? पत्रकार मित्रांनो, सुमनताईंना बोलवण्याचं कारण असं होतं, स्वर्गीय आबांचे माझे निगेटिव्ह संबंध होते, एकदम जवळचे संबंध होते. आबा मला एक छोट्या भावासारखं मानत होते. मी ज्या वेळेला आबांच्या कुठेही म्हणजे चित्रकूट बंगला होता त्यावेळेला आबाकडनी मंत्रालयात होतो, मला वाटत नाही, मला आठवत नाही, मला पास काढावा लागत होता. आणि आबांच्या माध्यमातून मी आबांच्या वाढदिवसाला वगैरे चांगले कार्यक्रम लावायचो. आणि मी कुठल्याही प्रकारचं 2 नंबर करत नाही किंवा 3 नंबर करत नाही, स्वच्छ मार्गाने पैसा कमवतो, मेहनतीवर कमवतो. आणि त्यावेळेला सुद्धा या ग्रामीण भागामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी असे कार्यक्रम लावत होतो. आणि ते आबांना आवडायचे, आबासाहेबांना आवडायचे. त्यामुळं आबांनी माझ्यावर जीव टाकला. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा विषय आहे की मी निस्वार्थपणे आबांच्या सेवा करत होतो. मी राजकारणामध्ये काम करत असताना कुठल्याही 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता आबांच्या जवळ जायचो. आणि महत्त्वाचा विषय साहेब, आबा हे आबा होते, महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांना एकदा माणसाच्या पायाच्या नखापासून केसापर्यंत बघितल्यानंतर त्या माणसाची क्वालिटी ते त्यांच्या लक्षात येत होती. त्यामुळे त्यांना एक त्यांच्या भावासारखं, त्यांच्या मुलासारखं माझ्यावर प्रेम करत गेले. म्हणून मी आज बी त्यांचा ऋणी आहे. आज बी आबा. आणि अजून एक त्याच्यापेक्षा महत्त्वाचं सांगतो, जर माझे आबा असते आज तर यदा कदाचित गणेश गौरी कन्स्ट्रक्शन कुठल्या ना कुठल्या थराला जाऊन बसली असती. पण त्याचा मला खंत वाटतोय की ते नाही आहेत. माझी कंपनी लॉस गेली, त्यावेळेला माझ्या डोक्यावर हात फिरवणारा दुसरा कोण नव्हता. मग देवासारखे नंदकिशोर अग्रवाल माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले. म्हणून मी आबांना खूप दैवत मानतो. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा 2009ला ज्यावेळेला आबांना मी गावात आणलं त्यावेळेचा फोटो आज मी माझ्या ऑफिसमध्ये आहे. मी अभिमानानं सांगतो, आबांचा फोटो तर आहेच आहे, पण माझ्या आईवडिलांचा फोटो आणि माझ्या आबांचा फोटो माझ्या कॅबिनमध्ये आहे. कॅबिन म्हणजे काय मी लय मोठा नाही, पण एक कॅबिन मुंबईला बोललं जातं. माझ्या कॅबिनमध्ये त्या दोघांचे फोटो आहेत. जोपर्यंत त्या दोघांच्या, माझ्या आई वडिलांचे आणि मी आबांचं दर्शन घेत नाही तोपर्यंत मी माझ्या खुर्चीवर बसत नाही. कारण त्यांची जागा माझ्या हृदयामध्ये देवापेक्षा मोठी आहे. माझ्या आई वडिलांच्या जागेला मी आबांनाही ठेवतो. यापुढे आता आपण हा कार्यक्रम घेतला, इथून पुढचे तुमची ध्येय धोरणं गावासाठी काय असतील? जन्मभूमीसाठी परमेश्वरानं जर मला ताकद दिली आणि आज एवढ्या लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी जर खंबीरपणे उभा राहिले आणि माझ्या कंपनीला जर ह्याच्यापेक्षा चांगले दिवस येत राहिले तर नक्की माझ्या जीवनातला वर्षाचा जी काय माझा इन्कम असेल, मी ठरवलंय. कारण लॉकडाऊनमध्ये माझी कंपनी त्याच्या अगोदर सुद्धा करोडोमध्ये खेळायची. लॉकडाऊनमध्ये अकाउंटला बॅलन्स लो लेवल असायचा. मग त्याच्यानंतर आज बी माझी कंपनी करोडोत खेळत्या. मग ह्याच्यापेक्षा जर मोठं होत गेलं तर नक्की मी या गावासाठी प्रत्येक कार्यक्रम, एक वर्षालाच काय पण जी मला वर्षाची इन्कम होईल, मी माझ्या मुलांनाही सांगितले, अगदी चॅनलच्या माध्यमातून सांगतो. माझी मुलं तिन्ही CBC पॅटर्न ग्रॅज्युएशन आहेत, सिव्हिल झालेले आहेत. माझी एक मुलगी UPC करत्या. मी त्यांना सांगितलंय, तुम्हाला लहानाचं मोठं मी केलेलं आहे, तुम्हाला मुंबईसारख्या शहरामध्ये शिक्षण दिलेलं आहे, तुमची मुंबईसारख्या शहरामध्ये टॉप सोसायटीमध्ये राहण्याची सोय केली आहे, तुमच्याकडे सगळ्या गाडी घोडा आहेत, धंदा व्यवसाय करण्यासाठी गाड्या घोडा आहेत. मग मला वर्षातनं जी माझी काही कमाई होईल त्यातनं फक्त मला 10% द्या आणि त्या 10%च्या माध्यमातून मी माझ्या गोरगरीब जनतेची सेवा करेन. आणि मी ते करणार. माझ्या मुलांनी जरी मनाई केली तर माझ्यात अजून एवढी ताकद आहे की मी स्वतः ते करू शकतो आणि मी ते करत राहणार. एकंदरीतरित्या पाहता आपण शून्यातून ज्यांनी आकाश गगन भरारी घेतली त्यांच्याशी संवाद साधला आपण, त्यावेळी असं आपल्याला आढळून आलं की किती जरी मोठा झालो तरी जन्मभूमीला कधी विसरणार आहे असं हे त्यांच्याकडून जवळपास स्पष्ट झालेलं आपल्याला. तिने सांगितले की माझ्या वार्षिक कमाईमधून 10% मी गावाला 100% सहकार्य करणार देणार. असं हे व्यक्तिमत्व आपल्याला फार कमी पाहायला मिळते. अशा व्यक्तिमत्वाबद्दल आमच्या LV न्यूज चॅनलवर स्नेहल फोटो स्टुडिओ यांच्याकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. असंच भेटत राहा. अजून काय माझ्या लेवलचं असेल तर नक्की मला येऊन कानात सांगा. काय आपल्या आश्रमशाळेचे प्रश्न आहेत तेही मी लवकरात लवकर मार्गी लावत आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा आहे त्याचा विषयही मार्गी लावतोय. आणि जेवढं माझ्या हातून होईल तेवढं मी नक्की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वादन करीन. एवढं बोलतो आणि मी थांबतो. अशाच तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असावेत, आशीर्वाद असावेत हे मी या माध्यमातून विनंती करतो आणि मी थांबतो. ओके, धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.
पाहत राहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.